तर आपलं काय मत आहे? तर आपण 56,000 अंदाजे 50 ते 56,000 पर्यंत आपण उत्पादन घेणार आहात 3 महिन्यामध्ये. तर आपलं काय मत आहे? आपण शेतकरी बांधवांना काय सांगाल? नोकरीपेक्षा शेती भारी. नोकरीपेक्षा शेती भारी. हा, असं तुमचं म्हणणं आहे. नोकरीपेक्षा शेती भारी हे मत बाबासाहेब मगदूम यांचं आहे. तर आपण कोणत्या पद्धतीने शेंगा वगैरे काढताय? हा, किती शेंगा आहेत अंदाजे? अंदाजे 35-40 शेंगा आहे बघा. 35-40 शेंगा आहे काय? चाल, ओके. ह्या पद्धतीने शेंगा आहे. आमच्याकडे यांनी चुरून बाडीमध्ये व्यवस्थित तिकडे आम्हाला देतात धुवायला. बॅरलमध्ये असं टाकतो आणि नंतर पाण्यानं 25 किलो वावा देतो. तेवढा असं देतो पाणी. फवारा देऊन जरा माती जाते. नंतर जरा हाताने खर्च देऊन तिकडे डोक्याला जरा टाकतो घाटावरती. नंतर असं काढून आम्ही ट्रेमध्ये टाकतो. पाणी जरा घालतो, असं ट्रेमध्ये टाकतो. काट्यावर ठेवून 15-200-15-250 ग्रॅम भरतो. हो, असं तुम्ही एका दिवसाला किती हे करताय? एका दिवसाला मी 100 किलो काढतो. 100 किलो. ओके. प्लॉट वरती येऊन ते घेऊन जातात. प्लॉट वरती येतात. आम्हाला कसं आहे, डेली आमच्याकडे माल देतात निपाणी मार्केटला. आणि निपाणी मार्केट बिहार सावंत यांच्याकडे आम्ही माल लावतो. आणि व्यापारी चांगला आहे, पट्टीला काही अडचण नाही, पैसे रेग्युलर देतात आणि सौद्यासाठी एक नंबर आहे. एक नंबर. सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार. तर आज आम्ही शेंगाच्या प्लॉटमध्ये आहोत, भुईमुग शेंगाच्या प्लॉटमध्ये आहोत. तर आपण बघू शकता खूप छान पद्धतीनं शेंगाचा प्लॉट आलेला आहे. तर आज आम्ही जनवाड गावातील प्रगतशील शेतकरी यांच्या प्लॉटमध्ये आहोत. तर आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव बाबासाहेब शिरगोंदा मगदूम, राहणार जनवाड, तालुका चिकोडी, जिल्हा बेळगाव. तर प्रगतशील शेतकरी बाबासाहेब मगदूम यांनी भुईमुग शेती केली आहे. तर भुईमुगची लागवड केलेली आहे. तर भुईमुग लागवड करताना आपण शेती कुठल्या पद्धतीने तयार केली? पहिली नांगरट मारून 2 अंग रुटर, नंतर सरी सोडलो. त्याच्यानंतर गेटवरती 2-2.25 फूट रुंदी ठेवला. ओके. हा, त्याच्यावरती टोकन केलो. टोकणी केला सा? हा, चिगडीवर. तिगडीवरती म्हणजे कोणत्या पद्धतीने केला तुम्ही? असं चिगडीवरती केलो म्हणजे मधला अंतर 1.5 फूट. हा, त्याच्या दोन्हीच्या मध्ये एक असं इकडे ह्या साईडला 1.5 फूट. हा, म्हणजे एका ओळीला आपण 1.5 फूट, 1.5 फुटाचा अंतर ठेवला. ह्या ओळीला 1.5 फूट, ह्या ओळीला 1.5 फूट. ते तिगडीवरती यावं म्हणजे झिगझॅग पद्धतीने यावं. हा, झिगझॅग पद्धतीनं ह्या पद्धतीने शेंगाची लागण करून घेतलं. किती बी लागले तुम्हाला अंदाजे? मला 8 किलो बी लागले. 8 किलो बी 20 गुंठ्याला. तरी आपण कधी केली होती पेरणी? 16/6/2025 जून 16ला आपण केली होती. हा. तर मग आता किती दिवस झालेले आहेत? आता आज तारीख 9 आहे. 10-11 दिवसात 3 महिने होते. ओके ओके. म्हणजे जवळपास खूप छान पद्धतीनं शेंग आलेली आहे. तर ह्याला कोणती टॉनिकची फवारणी दिली होती का? टॉनिकची 2 फवारण्या झाल्या. म्हणजे लागवड आपण वापरली होती. कोणती लागवड? 20-0-13. हा, ही लागवड. 25 किलो अवढीच टाकले. 25 किलोच टाकलं तुम्ही? दुसरं काहीच नाही. ते कधी टाकलं होतं? म्हणजे पेरणी झाल्यापासून? पेरणी झाल्या 22 दिवसानं. हा, ह्या पद्धतीने तुम्ही लागवड वापरली होती. तर
आपण ही शेंग आता वाळवणार आहात का कसं करणार आहात? वल्ली एकाची तरी किती अंदाजे सऱ्या आहेत आपल्या ह्या? आपल्या 28 सरी टोटल 28 सऱ्या आहेत. एक सरी किती फूट आहे? एक सरी 200 फूट आहे. एक सरी 200 फूट आहे. पूर्ण प्लॉट तुम्ही काढणार आहात? वल्ली काढून शेंगा विक्री करणार आहे. वल्ली शेंगा विक्री करणार आहेत, विक्रीच करणार आहे तुम्ही, ते वाळवणार नाही तुम्ही? नाही. तर एका सरीला अंदाजे किती किलो निघेल? एका सरीला किती निघेल अंदाजे? 40 किलो शेंग निघते. 40 किलो शेंग निघते. तर 40 किलो 28 सरी आहेत, तर 1120 अंदाजे 1100 किलो पर्यंत आपल्याला टार्गेट आपल्याला निघणार आहे. तर मार्केट रेट काय चालू आहे आता? मार्केट रेट 60 चालू आहे का? 60, 62, 65, 55 होते. येस. म्हणजे जवळपास 60 न जरी आपण धरलं तर 66,000 रुपये अंदाजे. तरी पण आपल्याला म्हणजे खर्च काय आला? खर्च काहीच नाही. 25 किलो लागवड आहे. 25 किलो लागवड, 20-20-0-13 आणि 2 फवारण्या आणि शेंगदाणे बी शेंगदाणे 8 किलो खर्चच होता का? बी. ओके. त्यानंतर लागवड तरी 25 किलो. त्यानंतर आपण फवारण्या साध्या घेतला आपण. साध्या फवारण्या, टॉनिक वगैरे आपण फवारणी घालून त्यात फवारणी. तर एकदम कमी खर्चामध्ये आपल्याला शेती झाली. तर एक सरी काढायला किती गडी लागतात? एक सरी काढायला एक गड्याला सपते. एक गड्याला म्हणजे 200 रुपये. 200 रुपयाला एका सरीला 200 रुपये आपल्याला खर्च येतो. तर 28 सरी असतील तर अंदाजे 56 म्हणजे 5,600 6,000 पर्यंत, अंदाजे 6,000 पर्यंत आपल्याला. ओके. तर ह्या पद्धतीनं प्रगतशील शेतकरी बाबासाहेब मगदूम ह्या पद्धतीने भुईमुगाची लागवड केलेली आहे. तर ह्याच्यामध्ये तिने अंदाजे 1100 किलो वल्ली भुईमुग शेंग टार्गेट धरलेला आहे. तर जवळपास 66,000 पर्यंत आपल्याला भुईमुगाचं उत्पादन भेटतं. तर 66,000 मध्ये अंदाजे 10,000 जरी आपण खर्च धरला तर 10,000 खर्च धरला 56,000 हे आपल्याला ह्याच्यामध्ये प्रॉफिट, ह्याच्यामध्ये आपल्याला इन्कम. तर ते 56,000 आहेत, तर ते आपण ऊस लागवडीमध्ये वापरू शकतो. आणि आपल्याला ऊस लागवडीमध्ये येणारा खर्च आहे, लागवडीचा खर्च आहे, फवारणीचा खर्च आहे, हे सर्व आपण त्या ऊस लागवडीमध्ये वापरू शकतो. तर भुईमुग शेंग बोधावरती आहे आणि सरीमध्ये या पद्धतीने तीन लावण आहे. रोप लागण केला का तुम्ही? फाउंडेशन बी वापरलेत 8632. तर 8632 फाउंडेशन रोप लागण केलेली आहे सरीमध्ये. तर लागण करून किती दिवस झालेत? लागण करून 16 दिवस झालेले आहेत. तर भुईमुग शेंगा काढल्यानंतर ऊसामध्ये खूप छान पद्धतीने वाढ होते आणि भुईमुग शेंगापासून आपल्याला 56,000 रुपये सुमारे सर्व खर्च काढून आपल्याला फायदा होतो. तर ते आपण ऊस लागवडीवरती वापरू शकतो. तर ह्या पद्धतीनं एक भुईमुग शेंगाचं उत्पादन प्रगतशील शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे. तर आपलं काय मत आहे? तर आपण 56,000 अंदाजे 50 ते 56,000 पर्यंत आपण उत्पादन घेणार आहात 3 महिन्यामध्ये. तर आपलं काय मत आहे? आपण शेतकरी बांधवांना काय सांगाल? नोकरीपेक्षा शेती भारी. असं तुमचं म्हणणं. नोकरीपेक्षा शेती भारी हे मत बाबासाहेब मगदूम यांचं आहे. तर आपण देखील शेती करत असताना आंतरपीक घ्यावं आणि योग्य वेळी योग्य फवारणी आणि योग्य लागवड नियोजन केल्यास फायदेशीर आहे. योग्य नियोजन करणं आणि योग्य वेळी योग्य फवारणी लागवड ह्या पद्धतीनं आपण मॅनेज करणं. तर वेळोवेळी आपण ते मॅनेज करावं. तर लागवडीच्या वेळेला लागवड द्यावी, फवारणीच्या वेळेला फवारणी द्यावी. तर ह्या पद्धतीनं आपण कोणतीही लागवड करत असताना ही महत्वाची गोष्ट आपण करावी. तर आपण आम्हाला इंटरव्ह्यू दिल्याबद्दल, मुलाखत दिल्याबद्दल खूप खूप आभार. तुमचा धन्यवाद. तर आपण शेंग दाखवा. 35 ते 40 शेंग आहे. तर बघू शकता 35 ते 40 शेंगा आहेत आणि निप्पाणी मार्केटला चाललंय. निप्पाणी मार्केटला आपण ही शेंग देत आहोत. तर ह्या पद्धतीनं 35 ते 40 शेंगा आहेत. तर खूप छान पद्धतीने आलेले आहेत. तर भुईमुग शेती केल्याने माती सुधारणा पण होते आणि आपल्याला मातीमध्ये जे मातीचे पीएच वगैरे असतो, पीएच, EC, ऑर्गॅनिक कार्बन ह्याच्यामध्ये पण छान पद्धतीनं सुधारणा होते. तर भुईमुग शेती केल्याने भुईमुग लागवड केल्याने खूप छान पद्धतीने मातीची सुधारणा पण होते आणि त्यानंतर आपल्याला फायदा पण होतो. धन्यवाद.